कामाचं काय झालं? माझ्या कामाचं काय? भाऊराव काय तुला करायचं? तुला संध्याकाळनं फोन कर तू, तेव्हा ये नुसता. हॅलो, अरे झोपलाच का काय? कुठं आहेस? अरे ये लवकर बाहेर, तुझ्या घराच्या बाहेर येऊन बाहेर थांबलोय. ये लवकर. बाबराव 4 वाजले ते फोन टाकायचा, थंडी वाईट पडले. काम तयारीत आलाय ना? कुणीकडे जायचं? तोंडाला बांध आहे ना तुझ्या? हाय की खिशात, पण कुणीकडे जायचं? मागं बस पाडलं का? बस 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 लोक. हाय अहो गा गाडी इथेच असू दे, चावी तेवढी बंद करायची. काय थांब सांगितलं ना, बस चालतंय. आयला कधी याचं काय माहिती, कवाजाने येतंय गारठा बी लई पडला. कोण आहे रे? माझा बी जरा असं थोडा होता. ते त्याला काय झालं आता? अरे तू सकाळच्या काय खायना झालाय, तोंडात लाळ बीळ येते, जरा मला शंका येऊन राहिली रे. ते आपण बैलाला तसंच काहीतरी झाले. म्हणजे मी रात्री कोणतरी आपल्या शेडवर आलो होतो. म्हणजे मी नव्हता ना, तर तो रात्री कोणतरी शेडवर आलो होतो. असं का? हा, मला जरा शंका येऊन राहिली रे. डॉक्टर जरा फोन कर. पण 6 वाजले, एवढ्या लवकर कुठला डॉक्टर येणार आहे? अरे कर ना तरी, फोन तरी कर बघ. उचलणं झालाय. पुन्हा रिपीट फोन कर, येणार ना डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हा बरोबर चालतं. हा येतो म्हणले. हा ठीक आहे. त्या डॉक्टर आला बघा. या डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. काय होत्या बैलाला? काय आज सकाळपासून काय तिचं लक्षण बरोबर नाही, सकाळी काय उठलाच नाही. थोडं पाणी वगैरे जाते, मग कोण येऊन इथं काय विषबाधा झाली काय, कोणी काय घातलं का काय ते समजणं झालंय. बरं बघूया चेक करूया. बाकी तू काय घातलं होतं ह्याला दिवसभरात? काय नाही का, रात्री जरा कोणतरी आलं गोट्याव. बर. कोणतरी आल्यागत झालेलं. तात्या पण बाहेर होतेच ना. गोट्याव तिथे फूड पॉइझनिंग झालंय. मोठा बैल पण मी वरनं बघून आलोय, त्याची कंडिशन ठीक आहे. रोज जरा क्रिटिकल वाटतोय जरा. बघूया, करूया ट्रीट याला. तात्या काय झालं बैलाला? काय तुझी जरा परिस्थिती सकाळच्या बिघडली. डॉक्टर काय झाले? जरा फूड पॉइझनिंगचा प्रकार वाटतोय जरा. 2 बैलांमध्ये झाल्यागत वाटतंय. मोठ्या बैलाची कंडिशन बघितली आता मी,
त्याचं जरा क्रिटिकल जरा वाटतंय. क्रिटिकल वाटतंय म्हणजे म्हणजे जरा जास्त प्रमाणात जरा पॉइझनिंग झालं वाटतं याला थोडं असं आहे. उपचार आता इथं करतोय मी. आता कसं होतंय बघून पुढं मग त्याला पुढच्या ठिकाणी आपण ही करू, मग शिफ्ट करायला लागेल असं मला वाटतंय. बघूया. हा पण क्रिटिकल आहे कंडिशन त्याची. ठीक आहे, इंजेक्शन दिले आता मी. कसं होते कंडिशन मग मला कळवा, त्या पद्धतीने आपण पुढचा उपचार हे करू. हा हे नक्की 100%. हा मला कळवा पुढचं काय होतं. हा रातचा खेळ एकदम बराबर झालाय. काय लागले त्याची लवकर काळजी घे. ए पुरी, सकाळ सकाळी कोणी निघालेस? मैत्रिणीकडे चालले. मैत्रिणी निघाल्यास लवकर ये. आणि काय ते लावायचं आपला तेवढा खेळ आपला एकदम परफेक्ट झाला पाहिजे. मग विषय कसा करायचा ते बघतो मग. बरं आज गावामध्ये काय झालं ग? अगं तो त्या दिवशी नाही का तिथे थडकलेला मुलगा, हा आदित्य. त्याच्या बैलाला कुणीतरी काहीतरी खायला का असं केलं असेल बरं? शर्यतीसाठी माणसं किती काय काय करू शकतात, मुख्य जनावराचा विचार पण करत नाही. मग आपण जाऊया का तिकडे? नको, मला बैलाची अवस्था बघवणार नाही आणि सो तुझ्या भावाला पण आवडणार. का नाही आवडणार? त्याची आणि तुझ्या भावाची दुश्मनी आहे ना. आर्या ये तुला बस. शोधत आलेली, पण जाऊ दे आता, जाते. अगं ऐक तरी. का गेली अशी? काय माहित तुमच्या दोघींचं काय झालंय का? नाही काय झालं, मी तेव्हा पण बघितलं, आपण दोघे बसलेलो तेव्हा पण ते अशी गेली. काय माहित. तुला काही प्रॉब्लेम आहे का माझ्याशी? कशी आहे आता बैलांची तब्येत? शर्यत अजून सुरू पण नाही झाली, तोपर्यंत लढाई हारली. ए असं काही पण बोलू नको रे. तू तसं बोलायला लागला तर तात्यांचं कसं होईल? मी जोवर हाय तोपर्यंत राजाला काय होऊन देणार, आणि ज्यांनी कोणी त्याची ही हालत केल्या त्याला सोडणार. शर्यत जिंकण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील काही सांगू शकत नाही. तू काही खाल्लेस का? भूक नाही, आणि बैलाला अशा अवस्थेत ठेवून जेवण नाही जाणार मला. बघ, जशी तुला त्यांची काळजी आहे तशी त्यांना पण तुझी काळजी आहे. बघ लगेच खायला लागले. चल उठ, तू पण काहीतरी खाऊन घे. ते कुठे गेले? दादा आम्ही येतो, तोपर्यंत बैलाकडे लक्ष द्या. बरोबर चालतंय. रातचं काम झालं का नाही परफेक्ट आपलं, की यंदा का नाही काम. ए पोरा, काय लागा बघल तवा तोंड वर करून कुठंतरी हायसच. घरातली जरा काम कर. काम गावात काय झालं तुम्हाला माहित आहे का? काय झालंय? आबासाहेबांच्या बैलाला कोणतरी खायला घातलंय. बैलाला चक्क औषध खायला घातलंय. होय, खायला घातलं हे कसं कळालं? त्यांच्या कामगारांनी कुणाला तर पळून जाताना बघितलंय. मग कामगाराला वळागलं नाही कोण गेलाय पळून? नाही, अंधार दिसतो. बर तू खा आणि तेव्हा बैलाच तेवढा चारा टाकून घे. नशीब त्या कामगाराला कोण पळून जाताना कोण दिसाला नाही म्हणून एक नशीब. अवघड झाला या गावात पोपाला झाला असता. पण तुम्ही आलायसा ना व्यवस्थित? मी व्यवस्थित झालो, मी कोणाला काही दिसालेलं नाही, काय नाही. हा. त्या कामगार ती तिथं बर्ड्याची पाटी ठेवली होती, तिला धक्का लागला माझा. काय येत नाही आता मग काय ती पाटीला धक्का लागला म्हणून मागं बघायला थांबू. म्हणजे त्या कामगारांना उठून बघावं म्हणजे मीच आहे ती. तेच ठरलं ना वरून. हा, पाठीला धक्का लागलाय. पण मी काय त्यासून दिसालेलं नाही. हा, मग काय टेन्शन नाही. ती फोन ठेवात. इथं डोसक्यात किड पडायची धंदा झाली. त्या आबासाहेबाला आता कळालं असेल भाऊराव म्हणजे काय चीज आहे. म्हणजे तुम्ही आबासाहेबांच्या बैलाला खायला घातलं का? आबासाहेब माझं दुश्मन आहेत म्हणून काय मी घातलं असं झालं काय? तसं काय नाही राधिका ताई. आता तर मला खात्रीच पटले. पटले ना का तरी? मग तर शांतच बस. आणि तुला एक सांगतो, आपल्या कामात मध्ये मध्ये करायचं नाही. चल आत निघ. भाऊराव आता करणार की सगळ्या गावात. अरे काय नाही, तुझी काळजी करू नको.
शांत बस जरा. तरी पण भीती वाटतेच की. अरे कशाला भीतोयस? आपली पाठ मारून आलेली आपली बहीण आहे ती आपली. आणि आ भावाच्या करतूत काय गावाला सांगत बसत ती. सांगितले तर परत माझे ए नाही सांगत. तू विषय सोडून दे आणि काळजी करू नको आणि बिनधास्त राहा. अरे सगळं केलंय मी, तू का टेन्शन घ्यायला लागलायस? आणि ती नाही सांगत कोणाला. टेन्शन घेऊ नको, बहीण आहे आपली किती झालं तरी. ते पण आहेच म्हणून. मग काय काळजी करू नको. अरे आबासाहेबाच्या बैलाला विष गाठलं, तुला काय कळालं का? अरे तुला म्हणतोय, बोल की. काय आबासाहेबाच्या बैलाला विष गाठलं, तुला काय कळालं का? अरे तीच डोकं फिरलंय. ती त्या दिवशी म्हणत नव्हतोय तुला मी भाऊराव काहीतरी प्लॅनिंग करतोय हा, मोठं. हा. मग तेच प्लॅनिंग होतं, ती विष घालायचं. मग ती डोकं फिरलंय, मला बी काय माहित नव्हतं. मला बोलवले, ऑन द स्पॉट आला आणि डायरेक्ट म्हटला की चल गाडी काम आहे. तर मला तरी काय माहिती हे असलं करायचं आहे. ती डोक्याचं पाक सगळ्या गावात मला तरी कळालं. बोलायचं नाही. तुला फोन लाविस्तवर पण टाइम नाही. सगळ्या गावात कळालंय आता. डोकं फिरलंय नुसतं. अरे पण भाऊरावनं शर्यत जिंकण्यासाठी असं नको करायला पाहिजे होतं. तेच की. अरे केलंय ती केलंय आणि मला ते अडकी सगळ्या गावात कळालंय. पण तू आहेस आपल्याला म्हणून तुला सांगितलंय. तू माझं नाव कुठं घेऊ नको, कोणाला सांगू नको. तुला सांगितलंय पहिलं. अरे नाही घेत, पण भाऊरावनं हिला का चुकीचं पाऊल उचललं. तर काय अरे करतय ते, गोत्या देतोय आपण. आता काय करायचं काय सुचना. पहिल्यासारखं दिवस नाही तर राहिलं. यासाठीच माझा शर्यतीत उतराय नकार होता. आता आमच्या काय ध्यानी हायवे असं काय होईल. अरे त्या मुख्य प्राण्यांची काय चूक नसताना ते मरणाच्या दारात येऊन ठेपलेत आणि शर्यत करता तोंडावरती आले. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की स्वामी आहे ना, त्याला थोडीशी विषबाधा झाली आहे. पण जो आपला राया आहे त्याला जास्त पद्धतीनं विषबाधा झाली आहे. त्यामुळे त्याला आपण पळवू शकत नाही. मग ह्याच्यावरती काय आपण इलाज केला पाहिजे ना. काय तर केलं पाहिजे. बोल ना. बर चल, तू कुठं आहेस? आलोच. तात्या, हे सगळं त्या भाऊरावाची करतोय. आता त्याला दाखवलंच काय. आदित्य आधी थांब 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 जरा संयमन घे. पण तात्या त्याची शिक्षा तर त्याला मिळालीच पाहिजे. नाही त्याची शिक्षा त्याला मिळेलच. ते शर्यतीत आपण त्याला दाखवून देऊ. आदित्य तू शांत हो. मी सरपंचाची जाऊन गाठ घेतो. तू जरा संयम ठेव, शांत राहा. जे काय परिस्थिती आहे आत्ता आपली त्याला सामोरं जाण्याची आपण आपली हिंमत ठेवूया. बघा काय होतं तुमच्याच्यानं. हा ठीक आहे. मी जातो शेडवर. हा ठीक आहे, काळजी घे. बघ तिथं व्यवस्थित. नमस्कार सरपंच साहेब. कसं येणं केलं? गावात काय घडलं ही कानावर आला असेल तुमच्या. कानावर आलं या, पण ती विष बाधा झाली कशी? अहो सरपंच साहेब, वीस बाधा झाली नाही, वीस गाठ. विष घालायची हिंमत केली तरी कुणी? अहो ही मला तर भाऊरावनच केलंय असं वाटतंय. मला बी तसं वाटतंय की, पण त्या दिवशी मीटिंग मध्ये भांडण झालं होतं. पण भांडण झाल्यानंतर बी आपल्याला डायरेक्ट संशय घेता येत नाही. बर, बैलांची तब्येत ठीक आहे का? डॉक्टरांनी सल्ला काय दिला? मोठा बैल ठीक आहे हो, पण बारक्याची काय गॅरंटी नाही दिली डॉक्टरनं. डॉक्टरनं सांगितलंय पुढे आणायला लागेल त्याला. म्हणजे बर ठीक आहे, तुम्ही आता घरी जावा. मी जाऊन भाऊरावची गाठ घेतो आणि काय होतंय ते बघतो. ठीक आहे. रात्रीचा आपण कार्यक्रम केला तेव्हापासून चेहऱ्यावरचं तेजच कुठे निघून गेलं. अरे कशाला उगाच टेन्शन घेऊन बघ बसलायस. घ्यायला लागतंय आता तेवढं. अरे घेऊन टेन्शन घेऊन वाळतील. झालं आले ते हो, इकडे तिथे मला वाटतंय त्याच्यानी कळालं असेल. अरे कशाला काय कळालं? तू काय नका पुढलंच बोलतीस. जाऊ का तुम्ही? तू शांत बस. तू गाठलेस म्हणून सरपंच साहेबांनी मी सांगेन. हो सरपंच साहेब, आज इकडे कसं काय वाट चुकला? या या तुमच्याकडे झालोय. या बसा. हे चहा पाण्याचं काहीतरी बघ. आम्ही काय चहा पाणी बिपाणी घ्यायला आलेलोय आणि ऐकलंय ते खरं आहे का? आता तुम्ही काय ऐकल्यासाठी आम्हाला कसं काय माहिती? तुम्ही काय सांगताय? आबासाहेबांच्या बैलाला विष घातलं असं आम्हाला कळलंय कानावर आमच्या. अहो काहीतरी काय बोलताय? असं मुख्या जनावराबरोबर मी काय करेल का असं? आणि मग आमच्या कानावर कसं काय आलं? अख्ख्या गावाला माहिती आहे तुमची नाबासाहेबांचे भांडणं आहेत, म्हणून तर गाव तुमचं नाव घेते. अहो बरोबर आहे. आबासाहेब माझा दुश्मन असलं म्हणून काय झालं? त्यांच्या बैलाला औषध मी घालेलं असं कशावरनं समजल तुम्हाला. थोड्या वेळानं घराकडे या. चला सरपंच बघूया.
भाऊराव आता काय खरं नाही, आता सगळ्या गावात झाला असं. हे अरे शांत बस. अहो सगळी तोंडावते म्हणतोय डायरेक्ट तुम्हीच पाजलंय आता कळालंय सगळे आपल्याला कोणी बघितलेलं नाही ना अजून. तरी पण तुम्ही जावा, मी काय येत नाही. ए तुम्ही तू नाही संध्याकाळी संगणक तर मग काय नाही. नको नको नाही नाही तू संध्याकाळी माझ्या नको, संघ सगळ्या आलाच गावात. पाहिजे. झालंय ते चुकीचंच झालंय, पण तुम्ही मला कशाला बोलले? अरे दुश्मनी असली म्हणून आबासाहेबाच्या बैलाला काही दिवीज खायला घातलं.